इयत्ता 6वीमधील 25वा पाठ आहे नवा पैलू. नवा पैलू म्हणजेच एक नवीन विचार. जसं हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याचं तेज अधिक फैलावतं, तसेच आपले विचार जेव्हा आपण दुसऱ्यांसमोर मांडतो त्यावेळेस त्याचा प्रकाश हा सगळीकडे पसरत असतो. असा हा एक नवीन विचार आहे जो की या ठिकाणी एका आजीने केलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. याच्या लेखिका आहेत प्रतिभा पानट. जन्म 1942. अमरावती येथील श्री भुलीदान राठे मूकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मूकबधीर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. मूकबधीर म्हणजे मूक म्हणजे ज्यांना बोलता येत नाही आणि बधीर म्हणजे ज्यांना ऐकता येत नाही. बोलू व ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे, हे या कथेतून सांगितलेले आहे. म्हणजे मूकबधीर मुलांसाठी वेगळी शाळा असते आणि त्यांना त्याचा उपयोग केला तर त्यांना ऐकू बोलू येतं. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आलेले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. या ठिकाणी आजी ही आपल्या 4-5 वर्षाचा नातू आहे आजीचा, आणि ती आता बसमधून उतरली आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की दवाखान्यात ती दाखवण्यासाठी आलेली आहे. तिला कोणीतरी गावाकडे सांगितलेलं आहे की शहरांमध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स असतात, दवाखाने असतात, आणि तिथे जर दाखवलं डॉक्टरांना तर त्याला ऐकू बोलू शकतं, आणि त्यामुळे ती तिथे आलेली आहे. पण आभाळ एकदम गच्च भरून आलेलं होतं आणि अगदी दवाखाना जवळच होता, त्यामुळे ती चालत निघालेली होती. सगळं नवीन होतं त्यांच्यासाठी, शहर नवीन होतं, टोलेजंगी इमारती वगैरे नवीन होत्या, त्यामुळे आजूबाजूला पाहत हळूहळू दिगू पण तसाच चालत होता, जो आजीचा नातू होता. चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येते त्याला, आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली. आजी अनावधानाने आजीने बोललं की चल बाबा, लवकर लवकर दवाखान्यात जायचं आहे आपल्याला. आणि त्यावेळेस मग अचानक आजीच्या लक्षात आलं की त्याला ऐकायला येत नाही, आणि ती त्या ठिकाणी खंत करू लागली. तिला म्हणजे वेगळं वाटायला लागलं की उगीचच मी त्याच्याशी बोलले, त्याला कुठं ऐकायला येते. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज देतोय, ढिम्म हालत नाहीस, बहिरा आहे की काय? रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. म्हणजे त्या ठिकाणी तो पण दिगू नवीन आलेला होता, त्यामुळे इकडे तिकडे पाहत तो चालत होता. आणि चालत असताना एवढ्यात रिक्षा समोर येतो. तो खूप हॉर्न वाजवत आहे, पण दिगू मूकबधीर असल्यामुळे किंवा त्याला ऐकायला येत नसल्यामुळे त्याला ते ऐकायला येत नाही. आणि त्यावेळेस ते रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून मात्र आजीला डोळ्यात पाणी येतं. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले. आहे. आत्ता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरांकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दिंगमूढ होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. म्हणजे ती एकदम नाराज झालेली आहे. दवाखाना तर बंद आहे, आता काय करायचं, पाऊस पण पडायला लागलेला आहे. ती आता खूप चिंतेत आहे. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली. म्हणजे ती जी एक मुलगी होती, तिने हे सगळा प्रकार पाहिला होता. आणि त्यावेळेस ती त्यांना आजीला म्हणते, कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर फार पडतोय. कोण गं बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहरात आले होते तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेना असं झाले बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जाता, या वादळात झाडं रस्त्यात पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहू द्या. आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हाला जे काय दाखवेन ते पाहून हसत घरी जाल.
वत्सलाने आजीला मोहात पाडले. आणि त्यावेळेस मग आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्ष झाली हसणं विसरलो आहे आम्ही. म्हणजे जसा दिगू जन्माला आलेला आहे ना, त्यांना कळायला लागले की त्याला ऐकता बोलता येत नाही, त्यावेळेसपासून त्यांचं हसणं हे घरातलं गेलेलं आहे. कारण लहान मूल जेव्हा हसायला लागतं, खेळायला लागतं, त्यावेळेस घरातलं आनंदी आणि प्रसन्न असं वातावरण असतं आणि तेच त्यांच्या घरामध्ये नव्हतं. त्यामुळे सगळे नाराज होते. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवण झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती, अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची. तर आता लक्षात आलं की त्या ठिकाणी ती मूकबधीर शाळेत असल्यामुळे तिला त्या मुलाविषयी कळकळा होती, त्या आजीविषयी होती आणि एक शिक्षिका या नात्याने तिनं त्यांना मदत केलेली होती. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात, त्यांना कोणीही शिकवेल. पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार, कोण सुखवणार, त्या मूक कळा कोण उमलवणार. म्हणजे साध्या हुशार लेकरांना तर कोणीही शिकवेल, पण ज्यांना मूकबधीर आहेत त्यांचं हसणं हे कोण हसवणार, त्यांना तो कोण खेळवणार, त्यांना त्यांचं बहिरेपणाचं, मुकेपणाचं दुःख कोण दूर करणार. तर या एका गोष्टीवरून या मूक कळ्या ज्या आहेत त्या फुलवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये आनंद भरण्यासाठी ती शिक्षिका झालेली आहे. त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हस्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. म्हणजे ती फक्त शिक्षिका म्हणून किंवा उदरनिर्वाहासाठी म्हणून त्या ठिकाणी शिक्षिकेचं काम करत नव्हती, तर मुलांमध्ये त्यांचं स्वत्व जागवणं, त्यांची स्वतः ते काहीतरी करू शकतात ही गोष्ट त्यांच्यात विश्वास निर्माण करून देण्यासाठी ती मूकबधीर मुलांच्या शाळेमध्ये आवडीनं काम करत होती. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. ऐकू येत नाही असे म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवणऱ्हास वेळीच पाहिला असता तर त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. किती लवकरही व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाली. कारण पहिल्या 5 वर्षामध्ये मेंदूचा किंवा ब्रेनचा विकास हा झपाट्याने होत असतो. त्यामुळे 5 वर्षामध्ये आपण खूप प्रयत्न केले तर मुलांना ऐकू बोलू शकता येतं. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होतं. म्हणजे अशा मशिनी असतात आणि मशिनीमधून लेकरं शिकतात हे ती नव्यानं पाहत होती. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवित होत्या. हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईसारखेच हसत बोलले तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या आणि आजीला आता लक्षात आलं की या मुलांसारखा माझासुद्धा दिगू बोलायला लागेल. आजी खूपच उल्हासित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठांची हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. मूकबधीर मुलं जे असतात ते ओठांच्या हालचालीवरून शिकतात आणि जे हेडफोन्स लावलेले असतात त्यावरून त्यांना थोडं का होईना पण ऐकायला येत असतं. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले, इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? आजी खुदकून हसली आणि म्हणाली, होय गं माझा दिगू, येऊ दे तुमच्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर. बघा, म्हणजे या ठिकाणी आजी फक्त आपल्या नाताचाच विचार करत नाही आहे, तर ती पूर्ण जी मूकबधीर मुलं आहेत त्या सगळ्यांच्या दुःखांची जाणीव तिला झालेली आहे. त्यांना पण अशा गोष्टी मिळाल्या तर किती चांगलं होईल. मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसे पाहिजे, यंत्रे किती महाग. वत्सला म्हणाली, वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाला अडाणी राहिलो, पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली आहे. एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाली. म्हणजे एवढी तयारी तिनं दाखवली की कारण जे दुःख ज्या घरामध्ये असतं ते फक्त एकट्यालाच नाही तर त्या कुटुंबाला सहन करावं लागतं आणि त्यामुळे असं जर सगळ्यांच्या वाट्याला सुख यायला लागलं तर त्याला
काय हरकत आहे असं तिला वाटतं आणि स्वतःची जमीनसुद्धा द्यायला ती तयार झालेली आहे. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार होती तू मुक्यांच्या शाळेला? हो देणार. अगं बाई, माझ्या भावाची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभी राहतील. आजीने या मूकबधिरांच्या काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले आणि ती म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. म्हणजे या ठिकाणी एक निस्वार्थी वृत्तीनं काम करण्यासारखी आजी जरी असली, अडाणी जरी असली, शिकलेली जरी नसली तरी तिची दूरदृष्टी किंवा तिचे विचार हे नव्या पैलूचं दर्शन घडवतात आणि त्यामुळे या ठिकाणी आजीचे हे विचार पाहून वत्सलाचं अंतःकरण भरून आलेलं आहे. होय ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आणि आजी पण हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि जिगूलाही हे सगळं वातावरण बघून, कानामध्ये टाकलेले हेडस्ट्रिंग पाहून, मुलं बोलायला लागलेली पाहून आणि ह्या दोघींचं काहीतरी विचार चालले आणि दोघीही हसायला लागल्यात हे लक्षात घेऊन दिगूलाही लक्षात आलेलं आहे आणि दिगूच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू फुटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने एक आजीचा नवीन विचार, एक आजीचा नवीन पैलू या पाठामधून आपल्याला त्याचे दर्शन घडते.